मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये अपना सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सवी शुभारंभ सोहळा पार पडला। माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या सोहळ्याला शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते। अडसूळ यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सहकारी बँकांची कैफियत मांडली। सहकारी बँका टिकल्या पाहिजेत यासाठी सरकारने रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारसोबत चर्चा करून मार्ग काढावा अशी मागणी अडसूळ यांनी केली आहे। एका बाजूला सहकारी बँकावर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आहे, दुसऱ्या बाजूला सहकार खात्याचं आहे आणि दोन्ही टोकं जर वेगळी असतील, दोघांच्या भावना वेगळ्या असतील तर या संस्था अडचणीत यायला वेळ लागत नाही आणि त्यांना अडचणीतून बाहेर काढलं पाहिजे। कारण सर्वसामान्यांची प्रगती करण्याचं काम याने केलेलं आहे। आमची भाजीवाले की राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कर्ज मागायला जाऊ शकत नाही, हातगाडीवाला जाऊ शकत नाही, परंतु तो मात्र आमचा हा सहकारी बँकेमध्ये जरूर येतो आणि तिथला कर्मचारी त्यांच्याच पैकी असल्यामुळे तोही त्याला सहकार्य करतो आणि त्यांची अडचण दूर करतो। ह्या गोष्टी आपण लक्षामध्ये ठेवण्याची गरज आहे।